बाहेरचं वडापाव खाल्ल्यामुळं कसा माझा पारा अख्खा जाम झालेला आहे. तर आम्ही अक्कलकोटला गेलो होतो 2 दिवसापूर्वी. काल काही व्हिडिओ टाकलेच नाही. खूप आजारी पडले होते. आत्ता पण आजारी पडलेले आहेच मी. आणि तिथे आली आपली. काढायचा कधी व्हिडिओ? मी आजारी आहे म्हणून झोपून काढते कसं बी. बरा तिथे केक बड्डेला गेलती. भैयाचा बड्डे होता. तिकडून आली केक खाऊन. आणि आता थोडंसं बरं वाटते मला. म्हणून म्हटलं चला व्हिडिओ काढा का नाही तिथे. आहे का नाही. आज 31 डिसेंबर. आम्ही मटण नाही, चिकन नाही, काय नाही आणलं खायला. फक्त आता 2 अंडी खाल्ली तिथे मी. दादूवर आहे. असं जास्त बोललं ना कशाला कोरड पडली की खोकला येते. लय जाम झाले. लय वडापाव खाडते. सिद्धीमुळे मी खाल्ला तिथं. नाही तर तिलकट मी नसतं खाल्लं. कधी खाल्ला वडापाव? मग काय तिथं ह्याला गेलेलं सोलापूर बाळाच्या खंडोबाला. बाळाच्या खंडोबाला गेल्यावर कधी खाल्ला वडापाव? भजी माझ्यामुळं खाल्ला का? आत नाही, तिने शाबूचे वडे खाल्ले होते. मी शाबूचे वडे खाल्ले. माझ्यामुळं त्याने खाल्लं. मी शाबूचे वडे खाल्ले. ह्यांना भुका लागल्या होत्या. ह्यांना कंट्रोल होत नव्हतं. ह्यांना असल्या हॉटेलवर नाही चालत. त्यांनी म्हणतो म्हणले आवाज त्याच्यामुळेच बसला. काही खाताय कसलं बी कुठलं बी तुम्ही. आहे का नाही तिथं. झालं लावला फॅन. एवढी थंडी आहे तरी पोरण. अगं सिद्धी लाईट राहू दे ना. इडे का काय जरा तू. तर चला माझी मेहनती बघ. आता संक्रांतीला काढायची की आता कशाला काढते. कोण तिला दिसले ना आता एक सुद्धा दिदी कोण ठेवत नाही घरात. कसला सुद्धा वापरू टाकते. काय बी नसते. इडी कणे तोंड कसले करते. तिची ती नथने काढायची आणि खडा घालायचा तिला. आता ती कोण नथने काढून टाकू. माऊच्या बाळाला भेटायला जायचे. आता मी आजारी पडले. आता 8-15 दिवस काय नाही. नाही जायचं बाबा भेटायला. आता कुठंच जायचं नाही. कुठंच जायचं वर्षभर कुठंच जायचं नाही. घरीच. मी ना उज्जैनला गेल्यापासून एवढे फिरते की घरी दमच नाही. 8 दिवस इकडे झाले की तिकडे झाले की इकडे आता कुठंच जायचं. आता कुठंच जायचं नाही म्हणते तिथे. तुला बरं वाटत नाही. मी ह्याला जाणार उन्हाळ्याच्या सुट्टीत बार्शीला जाणार बाई. हा का. उद्या अक्कलकोटला झालं दर्शन वगैरे छान मस्तपैकी. एवढी गर्दी होती अक्कलकोटला रे बाबा. खरं आमच्या पप्पाचा स्वामींनी हीच काढून घेतला खडा आहे ना ग. गर्दीत पडला का अंगठीतला खडा पप्पांचा. अगं बाळा स्वामींनी घेतला काढून. तू माहिती का मग स्वामींनी काढून घेतला का पप्पाचा. असा फोडून घेतला. होय. चला एक व्हिडिओ राहिलेला आहे तिथला. पहिलं स्टारचा हॉटेलमधला जेवायचा. तर ते उद्या सकाळी सोडल. सकाळी आत्ता हाच ते सोडते. चला भांडे वगैरे घासली सकाळी. तर गुरुवारी तळी वगैरे करता येईल. ते जे करतात ते मग खंडोबाची केलेच नाही. तर आजारीच पडले तर कधी करता येईल. पुढच्या गुरुवारी करता येईल. आज जरा थोडंसं बरं वाटतंय. आपल्या पप्पाचा 16 तारखेला बर्थडे असताना. हा 16 जानेवारीला आपण पप्पाचा बर्थडे करू. बरं. आपण काही पप्पाचा बड्डे करत नाही का. रात्री आठवत नाही का 12 वाजता साजरी केलेला. पण करायचा ह्या वेळेस. बरं चालतंय. हॉटेलवर करू पप्पाचा बड्डे जाऊन. हॉटेलवर नाही. मग कुठं. आपल्या घरीच. बरं आपल्या घरीच करू. मला कारण की तुझ्या बर्थडेचा केक खायला भेटला नाही. माझ्या बर्थडेचा केक खायला भेटला नाही. आजारीच पडलेली. हा मग अजून माझ्या बड्डेचा केक खायला भेटला नाही. माझ्या बड्डेचा केक किती मोठा होता. एवढा होता. मी आजारीच होते. माझ्या तोंडाला चवच नव्हती. लय मोठा केक होता माझ्या बड्डेचा. तर तू रुसलेली म्हणून आणलेला एवढा. पप्पानी ना काय झालं त्यांच्या लक्षातच नव्हता माझा वाढदिवस आहे म्हणून. होता नव्हतं लक्षात पप्पांच्या. जोर आलो. तर चला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करा.
थोडंसं बरं वाटतंय म्हणून म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा. बाय सर्वांना.